बस का आबा. सर वरच्या वाडीतल्या 7 दिवसाचे बाप्पा विसर्जन होत आहेत. मी एक रस्ता चुकलो आणि शेतात ना आलोय सगळ्यांच्या. काय मोडलंय नाही, बरोबर पाय ठेवून येले. लेट झालं पण सगळी पोचली टायमार. पप्पू भाई और सब ठीक. अरे अडकले त्या गॅस काढात. गणपती बाप्पा मंगल मूर्ती पुढच्या वर्षी. हे बघ व्हिडिओ चालू आहे, नंतर आपापला स्क्रीनशॉट घ्या. मी फोटो नाही काढत आहे. हा जाओ 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 जाओ. ए बापू पुढे जा नाही तर पाठी आहे. हा इकडे गणपती कंटाळले तुमका रे, यावं पटकन. जा जा जा. अरे मामी जा लवकर. गणपती बाप्पा मंगल मूर्ती पुढच्या वर्षी. मोरया मोरया. ए कुठं 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 कशाला काय गे कशा उगाच तू काय येता भ्यावा. हा प्याव. दागिने दागिने सांभाळ.
इव सगळे डेंजरच बाबा वरच्या वाडीतले. डेंजरच हा डेंजरच व्हायचो घाबरत नाही अजिबात. तू का नाही पाण्यात मला पाण्यात. हा गिजर लावले थांब होईल ऑन. गार पाणी म्हणते आबा 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 ह्याला पाण्यात जायचं. हे जा पाण्यात. ओ काकी याला टाका पाण्यात. आली फिमेल नाही म्हणता आता नाही म्हणता ते. हा कंटाळा ते. डेंजर डेंजर डेंजर. हो कल्टी. अरे काय करतो. आते आते सूर मार आते सूर मार. ए साहिल सूर बघ. काकी बघ हे काय ते भारीच आहे. वैतो उठणारच नाही वैतो. कायदा करा. अरे उठ. विसर्जन विषय 22 कधी ओवासली ना त्यासाठी खास. काय कोण ओवासले. मी 22 वर्षानंतर ओवासली. अरे वा वा मोरया. हा आमचं व्हायचं आमचं झालो काल. गणपती बाप्पा मोरया. ए धनग्या नीटफोड. दाखव ना एकदा स्माइल तर दे यार. सगळे बोलतील हिला हसताच येत नाही. स्माइल दे ना. एक नंबर. अमरदादा शेट पाडावे मंडळाच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. काय दादा तू शाप टाकला मग आली. तू बघत नाही काय नाही आमच्याकडे. ए संदीप सांग यांका गाडी घ्यायच्या प्लॅटफॉर्मला येतल्या. तर हे आमचे राणे आवाड, परब आवाड, धवन जाधव यांच्या आवाडातले आहेत. आणि इथे आमचं सँडी इलो मुंबईसून पतो इलो विवेक इलो योगोआ नागोआ तेजसा वायगोआ अप्पुआ. मग संदीप परत कधी गोव्यात. लाल कसे झाले. ए लिस्टिप लावता होय तो. संदीप तुझा फ्रेंड आला. पोटी भरल्यानी हमारा हम लोग फायर ब्रिगेड वाला मारो चपेट को ढान मारा जुआ एक है फायर ब्रिगेड वाले खड़े. सारे राजनीतिक निकला. अरे काय कुठून उडतायत एवढे.
गेली 5 मिनिटं झाली मी हेच बघतोय. अरे संपतच नाहीत भाई. अरे क्या हो रहा है. तर 7 दिवसांचे विसर्जन करून श्वेता, मी आणि तेजस रासम आम्ही तिघे निघालो आहे. सगळ्यात आधी कुठे चाललो आपण? मंदार शेट्टीकडे. आणि उद्या आपण म्हणजे त्यानंतर रात्री आपण जाणार आहोत मालवणला. येस. तिथे आज स्टे करणार. येस. उद्या आपण मालवणला सगळे आप्तेष्टांकडे जाणार, जेवढी आपली मंडळी आहेत त्यांच्याकडे. येस. मग उद्या आपण मालवण एन्जॉय करणार. येस. उद्या आपण परत मालवणला स्टे करणार. हो. आणि मग आपण परत इथे येणार. येस. गणपती बाप्पा मोरया. सॅटर्डे संडे मजा करायला चाललेली माझी बायको बघ तरी. भावा तुला शब्द दिल्याप्रमाणे मी माझ्या शब्दाला जागलोय. आलो आम्ही. हा फायनली पोहोचलो आम्ही मंदार आणि श्रीच्या घराकडे. कोणी गेले डेकोरेशन कोणी गेलं? हा काय छान गेलंय. गेल्या वर्षी फणसावर होती. हा बघितलेली फोटो. तर हा मंदार आणि श्रीच्या घरचा बाप्पा आहे. आता दर्शन घेतलंय आणि सोबतच आज सत्यनारायणाची पूजा आहे भावाच्या लग्नाची. इतकं उशीर घातला नव्हता आज. याच वर्षी लगीन झाला तसा नाही पण लग्नानंतर अशी पटकन घालतात ना रे कोण कोण. ओके ओके. आणि तू तुझ्या भावाचं म्हण काय 2 पूजा घातल्या. पाया पडून घेऊ ना आधी. पूजा वहिनींका तर बरं आहे. यांना एक नाव घेऊ घेऊ. दुपारी पूजेत घेतलं असेल ना नाव. मी नाव नाही शेट्टे स्वतः असा होता मागे येत नाही. लग्नात लगी एक नाव आपल्या माहितीसाठी एक नाव स्किप करा तुम्ही. यांना आठवतात हा ह्या होता तेव्हा ऑनलाईन घ्यायची बघतो चटकन पार्ट्याचा एक नाव घेऊन मी असे सर्व तुला पहिला शब्द आठवतो. असा नाव बोलतो काय बोलतो बंटी सगळ्यांचा आग्रह असतं. मी नवीन नाव शोधत होते पण बोललो की लग्नात घेतलं म्हणजे कॉपी पेस्ट करत होते बाकी काय. ऐका इनोव्हेशन लागतात. नाव माझं मंदार. राहतो मी आमरडला. मयुरीचं नाव घेतो. सबस्क्राईब करा चॅनलला. काय नाही असं काय नसतं. हे कुठेतरी ढापलेलं आहे बाकी काय. आपल्याला घेतलं ना मी लग्नात घेतलं तो आठवला. मी साखरपुडा घेतलेला सांग बेबी याला. साखरपुड्यात काय घेतलं सांग. मलाच नाही आठवत. घे आता. काय होतं चॅनलवरूनच होता. नंतर काही आठवलं सांगेल. मंदार साहेब छान वाटलं तुमच्या इथे येऊन. थँक्यू सो मच पाहुणचारासाठी. थँक्यू शेवपुरीसाठी. छान वाटलं तुला भेटून. याला घेऊन ये बिर्याणी. कमेंट्स करून सांगा कशी झाली ती. पक्का पक्का तुला व्हिडिओच सांगणार. आता थोड्या वेळात मी नाही ते का म्हणायचा मी पिन करू काय कमेंट. चला सगळ्यांना बाय बाय. चल भाऊ सगळ्यांना गुड मॉर्निंग. आपण मालवणात आहोत. काल रात्रीच पोचलोय आणि थोडा उशीर झाला मंदारकडून निघाला त्यामुळे जास्त शूट नाही केला. तिथे समोर तेजस गेलाय फळं आणायला आणि आपण जाणार आहोत या दिशेने. सगळ्यात आधी बंटी कांबळीकडे त्याच्या गणपती बाप्पाच्या पाया पडून मग जाणार आहोत लकी दादा भेटायला. आणि मग अजून एकाकडे जायचं आहे तो तेजसचा मित्र आहे आणि त्यानंतर माझ्या मैत्रिणीकडे जाणार आहोत. सो आजचा संपूर्ण दिवस आपण मालवण कव्हर करतोय. गणपतींचे आजचा किती दिवस 9वा 8वा. सो 8 दिवसाचे 8 दिवस झाले आज बाप्पा येऊन. सो इकडच्या बाप्पांचे दर्शन घेऊ पाया पडू. आणि श्वेताचं सॅटर्डे संडे आहे. सो श्वेता मजा करते. अजून झोप काय नीट झालेली नाही उशिरा पोचल्यामुळे आणि लवकर उठल्यामुळे. बाकी बरा झोपते.
तर हे गणपती बाप्पा बघताय हे आपल्या बंटी कांबळीच्या घरातले आहेत. आपण आहोत बंटी कांबळीच्या घरात. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. झालेली या भजनांची जागरण. गेलो काल बंदरकडे, तुम्ही चुकलास आमका, पण आमका भजन गावला आणि त्यानं बसवलेला. किती वाजे बनवतास मग? होतो 3 वाजले आमच्या. काय म्हणतो? काल फोन केला. काय प्रकार? तुझ्या मम्मी आई साहेब. गुड मॉर्निंग काकी. काकीने आमका काय करंजी दिले ना, बघतोय आता पिशवी देखात येते. नाही नाही मी घेऊन जाणार, वाप्यात खाऊ गावतले आमका पार्सल. टेबल नंबर 2 पार्सल. तर बंटीकडून आणखी एका तेजसच्या मित्राकडे आलो, ज्याचं नाव आहे सिद्धेश चव्हाण. इन्स्टा आयडी काय? स्टॉर्म. मिस्टर स्टॉर्म. आणि त्याचं जे घर आहे भाई एक नंबर, काय मेंटेन ठेवलं यार, खरंच मानलं. मला खूप आवडतं त्याच्या जुन्या वास्तू बघायला, मजा येते आम्हाला. आणि बाप्पाची मूर्ती पण खूप छान आहे. मोरावरचा बाप्पा पीस पण ओरिजिनल लावले. कोण कलाकार? मूर्ती तू स्वतः बनव? मूर्ती नाही, मूर्ती आम्ही मुंबईवरून आणतो, पेडवरून. अच्छा, मग हे मोराचे पीस तू लावले? मोराचे पीस आणि डायमंड पेडवरून आणले. पेडवरून कळलं का? पेडवरून आणले. हिचं काय? हा तुझं बाईचं गाव आहे ना घर. सॉरी सॉरी सॉरी. एक नंबर. सगळ्यात जास्त अट्रॅक्टिव्ह आंबा दिसतो. सगळ्यात जास्त अट्रॅक्टिव्ह आंबा दिसतो. गणपती बाप्पा मोरया. नमस्कार, मी अनिकेत रासम. गोष्ट कोकणातली या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि सकाळ स्वागत आहे. आता आपण आहोत मालवण फिश मार्केट जवळ. बऱ्याच जणांना माहिती आहे मालवण फिश मार्केट कुठे. आपल्या समोर बघताय हा सिंधुदुर्ग किल्ला, माझ्या मागे बघताय हे मालवणचं फिश मार्केट, सगळ्यात मोठा, आणि सुकी मच्छी वगैरे पण मिळते इथे. आणि ह्या बाजूला इथे जेटी आहे, जिथे किल्ल्यावरून जायला बोट मिळतात. आणि वॉटर स्पोर्ट चालू झालेत. पर्यटकांची गर्दी नाही इतकी, बऱ्यापैकी रिकाम आहे मालवण. आणि कचरा भरपूर झाला आहे. गणपती बाप्पाचं जे विसर्जन वगैरे झालं आहे त्याचं सगळं बऱ्यापैकी आहे. खूप लवकरात लवकर स्वच्छ होईल. कसं वाटतंय मालवणात? छान वाटतंय. छान वाटतंय, मजा येते. बरं वाटतं मामा? शांत. मुंबई बरे की गाव बरो? गाव केव्हाही बरं रे भावा. मुंबईचं समुद्र बरो की गावचं समुद्र बरो? मुंबईच्या समुद्रावर मी जातच नाही. पहिला प्रश्न हा आहे की, कारण का मी कोकणातले समुद्र पाहिले, त्यानंतर कोणीही माणूस मुंबईतल्या समुद्रात जाऊन फिश शोधणार नाही. सो आता आपण कोणाकोणाकडे गेलो? आता आपण पहिले बंटी कांबळीकडे गेलो, नंतर सिद्धेश चव्हाणकडे गेलो. आता आपण लकीकडे जाणार आहोत, पण त्याच्या आधी आम्ही मार्केट फिरतोय जरा. येस. सो आम्ही लकी दादाकडे सुद्धा जाणार आहोत. सोबतच आपली मैत्रीण हर्षा, जिचा नुकतंच गेल्या वर्षी लग्न झालेलं, सो तिच्याकडे पण जाणार आहोत. तिचा व्यवसाय होता, सो तिने सूप आणलाय. मला फोन केला, माझ्या आता सूप आहे. मी विचारलं मंचाव का, तर म्हणेल नाही. आणि आपण मालवणमध्ये थांबलोय कुठे, तर आपण सागर संगम या रिसॉर्टला काल रात्री आलोय. सागर संगम रिसॉर्ट कसं आहे काय हे पण दाखवेन तुम्हाला. आणि आजचा दुपारचा जो पोर्शन असणार आहे आपण तो रिसॉर्टवर आराम करणार आहे, कारण आम्ही खास रिलॅक्सेशनसाठीच आलो आहे. आणि सागर संगमचे जे ओनर आहेत ते आमचे खूप छान आणि जवळचे मित्र आहेत, त्यामुळे दादा आम्हाला नेहमी डिस्काउंट वगैरे देत असतो. तुम्हाला यायचं असेल तर आपल्या गोष्ट कोकणातलीचं नाव सांगा, दादा तुम्हाला पण 100% डिस्काउंट देणार. सो गणपतीचे दिवस आहेत, डिस्काउंट नाही देणार, पण डिस्काउंट देणार. 100% डिस्काउंट देणार तसं नाही, डिस्काउंट देणार 100%. असं होतं रे, 100%. असं पण नाही. अरे यार म्हणजे देणार रे डिस्काउंट. आणि गणपतीचे दिवस आहेत, मासे दाखवतोय, राग नका म्हणून, आम्ही काही घेणार नाही. पण आता आलोय तर हाताबरोबर जरा सुकी मच्छी पण बघून जाणार. सो आहे फिश मार्केट आणि ते सुकवतात. चिंगळा साफ करतात. आज काय नको गे, सुकी मच्छी बघता. मटका भरी आहेत. हा तू आईच करून घालची काय? हिका पण जरा शिकव. बाकी सगळं घरचाच आणलेला वाटतं. तर हर्षाच्या आईला आणि छोट्या नवीन बेबीला आम्ही कपडे घेतले, साडी घेतली. आणि हा आहे मालवणचा बाजार.
कोकणातलं आमच्या रासमांचं दुकान. खयचे रासम तुम्ही? रासम कुठले? हरकुळात खय? आम्ही पण हरकुळीचे रासम. होय होय असला राऊंड मारला ना त्याने. मी काय म्हणतो आपण हर्षाकडे जाऊया डायरेक्ट. काय म्हणता? व्हॉट्स आहे? असेच जाऊया डायरेक्ट. चालत जाऊया ना? मी रेडी आहे. अशी काय तू इकडे ना बाहेर काय बोलते? काय घे अशी काय तू वोसा नेलं? उखाणं कोण घेतलो? उखाणा मी त्या दिवशी घेतला. तुला काय बोलायचं? एक उखाणं घे. त्या दिवशीच. अगं चल वेळ नाही पनवेलची ट्रेन निघेल. चल. अंड्यावर अंडे. रात्रीच्या आकाशात चमचमतात तारे. गीतरावांचं नाव घेते लक्ष द्या सारे. ते पण चमकतात काय पण रात्रीचे तारे आमच्या चमकतात. तर आता काकीन आमका जेवू बसवल्या ना. हर्षा आणि तिची फॅमिली गप घे हळू. तिची फॅमिली गेली तिकडे कोणाला ते नातेवाईकांना भेटायला. आता काका पाहुणे गेलेत म्हणून आमच्यावर योग नाही बसले. तर आम्ही पाहुणे नाही आहो. बाबा जेवा. आणि काकीने इथे माझ्यासाठी माझ्या आवडीची गोळी डाळ केली. अनिल जेव पडवर. भाजी काय ग? वाटाण्याची उसळ. वाटाण्याचा आणि काय दोडको नाही भेंडी. तर मित्रांनो आता हर्षाकडून निघालोय. थोडं जेवलो काकीकडे आणि मालवणला आलो आणि मच्छी नाही खाल्ली तर स्वतःला वाईट वाटेल. सो मी आलोय अतिथी बांबू हॉटेलला. वन ऑफ द फेवरेट हॉटेल मालवणमधलं माझं. तिथे मासे खाण्यासाठी खास लांबून लोक येतात. सो जाऊ जरा अतिथी बांबूला आणि काहीतरी सुरमई वगैरे ट्राय करूया. ओके. नेहमीच कशी गर्दी असणार रे. कसे गेले गणपती? 1 नंबर. 11 दिवसाची आहेत किती? 7 दिवसाची आहेत. दुपारचं सेशन संपलंय. आता मी यांच्यासाठी आईस्क्रीम घेतलंय. आता जाऊया जरा हॉटेलवर आणि आराम करूया. मजा. हा सरळ रस्ता जातो देवबागेला. हा रस्ता जातो मालवण बस डेपोला. आणि त्याच्या समोर आहे हे सागर संगम रिसॉर्ट, जिथे लास्ट टाइम आम्ही आमचा बड्डे पण सेलिब्रेट केलेला. आणि इथे ही पार्किंगला जागा आहे. इथे ही बाग आहे. तिथे काकांनी भेंडी लावून ठेवली आहेत. फळभाज्यांच्या वेली सोडल्या आहेत. आणि बॅक साईडला बघाल ना हॉटेलच्या, सगळ्यात आधी हॉटेलची बॅक साईड दाखवतो. 1 2 2 मजली आहे. बॅक साईडला ती खाडी आहे आणि तिथे बोटीवर घर आहेत, म्हणजे पाण्यात तरंगणारी घरं म्हणतो ना, हाऊस ऑन वेव्स. लास्ट टाइम हर्षसोबतचा ब्लॉग केला आपण. आणि आता आजूबाजूचा आपण परिसर बघितलाच आहे हॉटेलचा. सो रूम बघूया आणि मग थोडा आराम. मित्रांनो ही आमची रूम आहे आणि इथे इथे ड्रायर आहे. त्यानंतर टॉयलेट बाथरूम आहे. इथे शॉवर घेऊ शकता तुम्ही. अँड ही आहे रूम. बेड आहे छान. इथे बसायला जागा आहे. तुम्ही गप्पा मारू शकता, क्वालिटी टाइम स्पेंड करू शकता, ते पण अशा नजाऱ्यासोबत. जे मी तुम्हाला म्हटलं ना हॉटेलच्या पाठीमागे खाडी दिसते, ती ही खाडी. असं वाटतं तुम्ही जाऊच नाही. हे कसं वाटतंय? ते छान वाटतं. नजारा कसा आहे? श्वेताने एसी लावलाय. आता आम्ही जरा आराम करणार आहोत 1 तासभर आणि मग जाणार आहोत रॉक गार्डनला.
गुड नाईट. इथे कपाट पण आहे ज्यात आमचे कपडे आहेत सध्या. तर मंडळी 5:30 वाजले तरी आम्ही आता पुन्हा एकदा फ्रेशअप होऊन खाली उतरतोय आणि चाललोय रॉक गार्डनला. हर्षा आणि गीत हे दोघे पण रॉक गार्डनला पोचतात. सो त्यांच्यासोबत आजची संध्याकाळ आपण एन्जॉय करणार आहे आणि संध्याकाळनंतर मग आपण पुन्हा एकदा हॉटेलवरून आराम करणार. आपला पहिला मोठो तर हाच आहे की आपल्याला आराम करायचं आणि हे आमचे अशोक काका जे इथे केअरटेकर आहेत, सगळं सांभाळतात. तुम्हाला काय हवं नको असेल तर ह्यांना सांगू शकता. बरं, बऱ्याच टायमानंतर रॉक गार्डनला आलोय आणि अख्खा रॉक गार्डन बंद आहे. श्वेताला इथली चायनीज भेळ खूप आवडायची. तिला तिथे सॉफ्टी खायची होती, पाणीपुरी खायची होती. बिचारी श्वेता. आता पाणीपुरीवाला आहे, जाऊ दे पाणीपुरी खा. हा, गाड्या भरपूर आहेत पण अजून चालू नाही केल्या त्या लोकांनी. मे बी पाऊस आहे म्हणून. मका आहे, मका. अख्खं रॉक गार्डन पहिल्यांदा असं खाली बघतोय. ॲक्च्युली आम्ही ह्या सीझनला कधी झालो नव्हतो. सो आता पहिल्यांदा या सीझनला आलो आहे तेव्हा बघतोय की कुछ नाही आहे, तर जास्त पब्लिकच नाही. आम्हीच आहोत आणि मोस्टली एक 50-40 माणसं. दॅट्स इट. हां, नाही असतील तेवढी. वातावरण छान आहे पण असं गरम नाही होत आहे, थंड वाटते, थंड. तुम्हाला जर मालवण एन्जॉय करायचं असेल तर ह्या टायमाला नका येऊ. ऍक्च्युली आम्ही कसं आराम करायला आलो, आम्ही रिलॅक्स करायला आलो. आमचा काय विषय प्रॉब्लेम नाही. फक्त हिला तिथे रॉक गार्डनला बऱ्याचशा गोष्टी खाव्याशा वाटतात. हे शर्ट आहे ना, हे बायकेने दिलंय मला, त्याच्यामुळे थँक्यू. हां, बायग्या म्हणून इंस्टाग्रामला पेज आहे. तुम्हाला जर असं शर्ट वगैरे टी शर्ट मागवायचं असेल तर तुम्ही बायग्याला कॉन्टॅक्ट करा. इथे बंद आहे बे एंट्री, सब कुछ बंद है भाई. जैसे आई थिंक वी शुड गो फ्रॉम देयर. Enjoying our time, bro. वो किती सुंदर आला बघ. छान आलं. वहिनीसा थांब, ती पण ब्लॉगर होते. हिला पण एक कमेंट करा चॅनल ओपन करून. हा, तू काय दाखवतो तिला. मला दिसतोय का मी कसा काढला फोटो, मला सांगा कमेंट मध्ये. बघा, तू पण दाखव. ब्लॉगर है, फोटोग्राफर ब्लॉगर है. आजा जो कंदील. सो कसं वाटलं त्याच्या तुला आज अख्खा दिवस आपण तिघांनी स्पेंड केला तर? आतापर्यंत खूप छान वाटलं आणि पुढेही छान वाटेल. मला असं वाटतं की 1 तास झाला येऊन, आणि खरं तर जास्त तास झालेत भरपूर. इथे नाही, पूर्ण दिवसात असं मला वाटतं 1-2 तासात आपण आलोय सकाळी. कारण का वेळ पटापट जातोय, टाइम खूप लवकर चाललाय आणि माझी मुंबईकडे जाण्याचे दिवस माझे जवळ यायला लागले. तसा मला असं भरून यायला लागलंय. मी हाय तो टाइम एन्जॉय करायचा प्रयत्न करतोय. तुला कसं वाटतंय सॅटर्डे संडे साठी आपण खास प्लॅन केलेला आणि हाऊ इट्स गोइंग? खूप छान वाटतंय. जितकी झोपते तितकी अजून झोप येते आणि वेळ खूप पटापट चाललाय. इतक्या पटापट जायला नाही पाहिजे ऍक्च्युली. बऱ्याच दिवसांनी आलोय मालवणला आणि छान वाटतंय. वातावरण पण आजचं खूप छान आहे, एकदम असं रिलॅक्सिंग आहे, शांत आहे. मेन म्हणजे गर्दी नाहीये, सो खूप बरं वाटतंय. नाही तर नेहमी असा गजबजलेला मालवण बघायला मिळतो. बाकी सागर संगम हॉटेल काय सांगशील? इट इज नाईस. हॉटेल खूप छानच आहे ते. आमचं फेवरेट, वन ऑफ द फेवरेट हॉटेल आहे मालवण मधलं.
आमचं काय म्हणतात कायमचा ऑप्शन तो आहे की आधारस्तंभ. हा. हर्षाच्या घरानंतर कोण असा तर ताचा आमच्याकडे. आणि आम्ही कुठे जास्तकडे एक्सप्लोर करायला जात पण नाही आणि आम्हाला माहिती आहे कारण का एक आपलं बेस्ट आहे बेस्टच आहे आणि आपल्याला आपला कम्फर्ट झोन माहित असतो ना त्याच्यामुळे कसं छान सर्व्हिस छान आणि तिथून सुद्धा तर पॅनोरॉमिक व्ह्यू आहे छान छान व्ह्यू मिळतो रिलॅक्स बसलं की. हा आता पाऊस आहे म्हणून ते बोट्स वगैरे बंद आहेत, नाहीतर तुम्ही बोटिंग वगैरेला नाही, पण पण निवांत बसून पण तो हॉटेलवरून एक- हॉटेलच बोट पिकअप करायला येते. जर तुम्ही लास्ट व्हिडिओज बघितले असतील हर्षाच्या बर्थडेचे आय गेस आपल्या बर्थडेचा पण टाकले ना. तुझ्या बड्डेच्या पण आहे तुमच्या दिवाकर सोबत birthday- गेलो तुमच्या होतो. बर्थडेला गेल्या हो वर्षी हो. Weekend सो drop आहे. नक्की सागर संगमला एकदा व्हिजिट करा. कधी मालवणला आलात तर डिस्क्रिप्शन मध्ये नंबर देतोय. बाकी 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 मी आजचा व्लॉग इथेच थांबवतोय. आय होप तुम्हाला हा खायला छोटूसा जाणार आपण ते करतो. हा ते मी थोडंसं ऍड करेन नंतर. मला ऍक्च्युली आता माझा टाइम मेन खायचे स्पॉट बंद आहेत यार. हा आम्हाला आता आमचा टाइम स्पेंड करायचा आहे. सो मी आता कॅमेरा बंद करणार आहे आणि मी स्वतः रिलॅक्स होणार आहे. सो तुम्हाला आतापर्यंतचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. बाकी चॅनलवर नवीन असेल तर काय करायचं बटन हे दाबून चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे पुढचा व्हिडिओ तुम्हाला ऑटोमॅटिक वॉलवर दिसेल. आणि लाईक करा चॅनलची लिंक शेअर करा. बाकी भेटू उद्याच्या भागात. तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर काळजी घ्या So, yeah. सोयीन राहा. बाय. Bye.